त्याला नाव ठेवण्यापेक्षा मनाने भगवंताचं नामस्मरण केलं ना जीवनाचं सार्थक झाले सर. मग तुम्ही म्हणा जीवनाचं सार्थक, अरे आज या कलियुगात अशी परिस्थिती आली आहे. माझे संत सांगतात केले कर्म त्याची भोगाले, म्हणजे मागच्या वर्षी केलेलं कर्म या जन्मी भोगावं लागतं. परंतु या आजच्या 20व्या शतकात अशी परिस्थिती आली, माणूस याच जन्मात कर्म करतो याच जन्मात भोगतो. एखाद्याने जर आई वडिलांची सेवा नाही केली, जर त्यांचे हाल केले ना, पुढे त्याची मुलं त्याचं हाल केल्याशिवाय राहत नाही, याच जन्मात भोगावं लागतं. तुम्ही म्हणाल कसं? अरे तुझ्या आई वडिलांना देखता, तुझ्या मुला देखता, तुझ्या आई वडिलांना जर तू कधी पाण्याचा तांब्या भरून दिला नसेल, तर मुलगा उद्या म्हणेल तुम्ही कधी तुमच्या आई वडिलांना दिलं तेव्हा मला मागता. हा, ही संस्काराची वाग आहे. आणि म्हणून एवढंच सांगायचं, या भगवंताने जन्म दिला त्या भगवंताचं नामस्मरण करा, नाही त्याचं करता आलं आई वडिलांची सेवा करा. आणि तिसरं म्हणजे या निसर्गाची सेवा करा. तुम्ही म्हणाल महाराजांनी भलतंच काढलं. अरे कोरोनासारखी महामारी आली, आपल्याला शिकून गेली की पर्यावरण, प्रदूषण, ऑक्सिजन या सर्वाची किंमत आपल्याला कळाली. ऑक्सिजन वाचून आम्ही आमचेच गमावले. आणि मग एक वेळ अशी आली की मग त्यावेळेस आपल्याला वाटलं इथून ऑक्सिजन, अरे माझ्या भारतासारखा, माझा भारत कसा आहे, कसा आहे? अरे वारकरी संप्रदायात आहेत, परंतु कृषी प्रधान देश आहे. आणि या भारतात सुद्धा ऑक्सिजन मागवावा लागला. याला कारण आम्ही केलेली वृक्षतोड. म्हणून त्या निसर्गाची सेवा करा. परमार्थ करू, परंतु त्या निसर्गाची पण सेवा करा. तुम्ही म्हणाल निसर्गाची, अरे पुराण सांगतात भगवंत कुठे आहे, काय हवंय आहे माझ्या विठ्ठलाला तुळशी माळा, गणपतीला दुर्वा, महादेवाच्या पिंडीवर बेल शोभे. महादेवाला बेल हवा आहे, पांडुरंग परमात्म्याला तुळशी हवी आहे, गणपती भगवंताला दुर्वा हवे आहेत. भगवंताला काय तेच हवं आहे आणि आम्हाला सुद्धा तेच हवं आहे. वडाला त्या ठिकाणी वडाला प्रदक्षिणा, वड्याची सेवा करून, वडाची पूजा करून सती सावित्रीने आपला पती परत आणला. ताकद त्या वृक्षात आहे, वृक्षातही भगवंत आहे. अरे माझ्या दत्त गुरूंनी वृक्षाला गुरु केला का? हा वृक्ष किती वादळ आलं तरी स्तब्ध राहायला शिकवतो. ही वृक्षाची ताकद आहे. हे झालं त्या ठिकाणी शास्त्रीय, पण वैज्ञानिक कारण असं आहे, ज्यावेळेस तुळस आपल्या अंगणात असेल, तुळस आपल्या घराच्या सभोवताली असेल, तर त्या तुळशीचा ऑक्सिजन आम्हाला शुद्ध मिळेल. तुळस एक अशी वनस्पती आहे की जी सदैव ऑक्सिजन देते. घराच्या आजूबाजूला वृक्ष असेल तर थंडी तर मिळेलच, परंतु त्यावेळेस ऑक्सिजनची कमतरता राहणार नाही, शरीर निरोगी राहील. म्हणून एकच सांगायचंय, पर्यावरण शुद्ध करा. आपण काय करतो? घर बांधायचं म्हणलं की कचाकच झाडं तोडतो, परंतु शास्त्र असं सांगतं जेवढे तुम्ही झाड तोडणार ना तेवढं पाप आहे आणि जेवढं लावता तेवढं पुण्य आहे. मग घर बांधायचं आम्हाला अन्न वस्त्र निवारा मूलभूत गरजा आहेत, घरासाठी झाडं तोडा, परंतु एक झाड तोडलं तर 5 झाडं लावा. त्यावेळेस तुमचे पुण्याचा संचय होईल. मग तुम्ही म्हणाल झाडं लावण्याने काय होतं? अरे आज माझ्या आज्याने पंजाने झाडं लावली म्हणून फुकटचं ऑक्सिजन घेतोय ना सुखात. आणि इथून आत्ताच आम्हाला उन्हाळा सहन होईना, आत्ताच आम्हाला उन्हाळा सहन होईना. जर आम्ही झाडं नाही लावली तर इथून पुढे आमच्या लेकरांना टिफिन बॅग बरोबर ऑक्सिजनची बॅग सुद्धा शाळेत घेऊन जायला लागल, एवढी बिकट परिस्थिती येईल. म्हणून झाडे लावा, झाडे जगवा, त्या निसर्गाची सेवा करा. म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करत असलेली पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत, मार्गदर्शक थोर समाजसेवक अण्णा हजारे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र अध्यक्ष देवातांबे